एक भुयारी प्रवास भाग 34. विजय आणि नेहा गुरुवर्यांकडे आले. गुरुवर्यांनी त्यांना बसण्यास सांगितले. पाणी दिले. हां, बोला काय बोलायचे ते. गुरुवर्य नेहा आणि विजयकडे बघत म्हणाले, नमस्कार गुरुवर्य. मला विजय बोलला की शैवाग कुठे आहे हे तुम्ही सांगू शकता, म्हणून खरं तर मी तुमच्याकडे आले होते. मला कळेल का? नेहाने विचारलं. हो हो, कळेल ना. का नाही कळणार? गुरुवर्य अगदी निशंकपणे म्हणाले. गुरुवर्यांनी नेहाला तिच्याविषयी माहीत असूनही विचारलं. त्यानंतर आतापर्यंत घडलेला एकूण एक वृत्तांत नेहाला समजावून सांगितला. तिच्या डोळ्याच्या कडा थोड्या ओल्या झाल्याच. पूर्वजन्माविषयी ऐकून ती थोडी भावूक झाली होती. सहजासहजी मनाला किती समजावलं तरी मानणारं नव्हतं. तिच्या डोळ्यातलं पाणी गुरुवर्यांनी बघितलं आणि तिला आवाज दिला. नेहा, जे विद्यार्थ्यांनी लिहिलंय ते तर आता बदलू शकत नाही, पण विजयशी लग्न करून तू सुंदर संसार करू शकतेस. आता तू किती दुःख केलंस तरी त्याला काहीच अर्थ नाही. गुरुवर्य बोलले तशी नेहा थांबली व डोळे पुसून ती गुरुवर्यांकडे वळली. तिला आता वेळ दौडून चालणार नव्हता. तिने गुरुवर्यांना नमस्कार केला. गुरुवर्य, मला काही कळत नाही आहे. मला योग्य ते मार्गदर्शन कराल का? नेहाने विचारल्यावर गुरुवर्य हसले व मान हलवत होकार दिला. तुला लवकरात लवकर विजयशी लग्न करावं लागेल, कारण त्यालाही आता थोड्याच दिवसात ऋषिकुळात जावं लागेल. पण त्याच्यासोबत तुलाही ऋषिकुळात जावं लागेल. तुझ्या मनाची तयारी करावी लागेल. त्यासाठी थोडे दिवस इथे राहावं लागेल. गुरुवर्य बोलले. तसं नेहा तोंड उघडच ठेवून सगळं ऐकत होती. ती जाऊ शकते ऋषिकुळात हे आश्चर्य तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला असं आवासून बघताना पाहून विजयही गालात हसत होता. त्याने नेहाला हलवलं. नेहा, विजयने तिला आवाज दिला. हां? नेहा अजूनही विजयकडे संभ्रमित नजरेने बघत होती. नेहा, गुरुवर्य तुला काहीतरी सांगत आहेत. नेहाला वास्तवात आणत विजय म्हणाला. हे बघ, विजयने ऋषिकुळात जेव्हा स्थान मिळवलं तेव्हा त्याने आपल्या पत्नीसाठीही वर मागितला, जेणेकरून तुला त्याच्यापासून विभक्त राहावं लागणार नाही. गुरुवर्य म्हणाले. नेहाच्या मनात वेगळेच प्रश्न निर्माण झाले होते. ते गुरुवर्यांनी ओळखले. तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही. तुम्ही अदृश्य होऊन ऋषिकुळात जाऊ शकता, तसंच तुम्ही ह्या बाहेरच्या जगातही वावरू शकता. संतती उत्पत्तीसाठी ऋषिकुळात स्थान नाही. त्यासाठी तुम्हाला इथेच पुन्हा यावं लागेल किंवा मग बाहेर. गुरुवर्य इतकं स्पष्ट बोलताना बघून नेहा थोडी लाजली. आपल्या मनातले प्रश्न अचूक ओळखले होते गुरुवर्यांनी. ती काहीच बोलली नाही. गुरुवर्य आणि विजयचा निरोप घेऊन ती जायला निघाली. तसं पुन्हा गुरुवर्यांनी तिला थांबवलं. नेहा, या कुटीचा एक नियम आहे. या कुटीत एक व्यक्ती एकदाच येऊ शकते. दुसऱ्यांदा यायचं असेल तर अदृश्य रूपात येऊ शकतो, पण ही विद्या प्राप्त करून घ्यायला लागते. तुला ही विद्या प्राप्त नाही, त्यामुळेच आता इथून बाहेर गेल्यावर तू इथे येऊ शकत नाही. परंतु तू जर विजयशी लग्न केलंस तर मात्र आपोआप त्याला प्राप्त वरातून तुला ही विद्या प्राप्त होईल. तेव्हा तू इथे निशंकपणे येऊ शकशील. आता फक्त विजय तुला बाहेर येऊन भेटू शकतो, गुरुवर्य म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून नेहाने मान हलवली. त्यांना पुन्हा नमस्कार करून ती विजयसोबत बाहेर आली. विजयने तिला तिच्या घरापर्यंत सोडलं व अदृश्य होऊन शैवागच्या घरी गेला.
नेहा घरी आली तेव्हा सहवागचा आवाज येत होता. आज कितीतरी दिवसांनी घरात गजबज ऐकू येत होती. नेहाने आईला सांगून सहवागच्या घरी आली. तिला बघून सहवागची आई खुश होत म्हणाली, नेहा, हा बघ सहवाग आला. तिने त्याला बघून हसली. काकू, छान वाटलं बघून त्याला. कसा आहे तो? नेहाने विचारलं. नेहाला सर्व माहीत होतं. तरीही काकूला वाईट नको वाटायला म्हणून तिने सहज विचारावं तसं विचारलं. सर्वांशी बोलत होती. सुशिलाची ओळखही झाली. यापूर्वी ती भेटली होती फक्त. नेहा थोडा वेळ बसून निघून आली घरी. घरी आल्यावर मात्र तिच्याही नकळत डोळ्यातून पाणी आलं. का वाईट वाटलं तिला? तिच्या पाठोपाठ अदृश्य रूपात आलेला विजय तिला बघत होता. कारण तो तिला सोडून निघून गेला असं नेहाला वाटलं होतं. म्हणूनच ती सहवागला भेटायला गेलेली. सहवागला बघून कुठेतरी खोल कुणी वार करावं तसं झालं होतं. मागच्या जन्मातही सहवाग तिचा असून तिचा झाला नाही आणि याही जन्मात तो तिचा होऊ शकत नाही. जाऊ दे, पण आपल्या आयुष्यात कुणीतरी प्रेमाने जागा घेऊ पाहत आहे तर काय हरकत आहे त्याला एक चान्स द्यायला. नेहा मनातच विचार करत बेडवर बसली होती. तिला आजूबाजूचं भान नव्हतं, पण तिला दुःखी बघून विजयला वाईट वाटत होतं. त्याला काय करावं हे कळत नव्हतं. दृश्य रूपात यावं तर तिच्यावर नजर ठेवून आहोत असं तिला वाटेल. तिला उदास बघून त्याचं मनही अस्वस्थ झालं. विजयला ते बघणं कठीण झालं. तसं त्याने तिथून निघून जायचं ठरवलं. तो कुटीत आला. शांत बसला होता तर गुरुवर्य तिथे आले. काय रे विजय, काय झालं? गुरुवर्याने त्याला विचारलं. काही नाही गुरुवर्य. विजय नजर इकडे तिकडे करत बोलला. विजय, काय झालंय? तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की काही झालं नाही असं. गुरुवर्य विजयकडे बघत म्हणाले. आता गुरुवर्य यांना सांगितल्याशिवाय काही पर्याय नव्हता. हे विजय समजून चुकला होता. नेहा सहवागच्या घरून आपल्या घरी आली तेव्हा मी अदृश्य होऊन नेहाच्या घरी गेलो होतो. तेव्हा ती सहवागसाठी रडताना दिसली. म्हणून थोडं आतून अस्वस्थ वाटतंय. नाराज व्हायला झालंय. विजय गुरुवर्यांकडे बघत म्हणाला. नकळत नाक लाल झालं होतं त्याचं. मी समजू शकतो तिचं प्रेम होतं सहवागवर, पण तरीही मला तिला तसं बघून अस्वस्थ वाटत होतं. तिचे दुःख बघून मला तिचं सांत्वन करावं असं वाटत होतं. विजयने आता नजर फिरवत बोलला. गुरुवर्यांपासून काही लपत नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाची नाराजी, अस्वस्थता त्यांच्या नजरेतून कधीच सुटली नव्हती. गुरुवर्य त्याच्या नाकाचा शेंडा लाल झालेला बघून हसले. विजय विजय, किती विचार करायचा तो. अजून तरी तिला थोडा वेळ द्यावा लागेल तुला. तू म्हणशील ती आत्ताच तुझ्यावर प्रेम करेल, आत्ताच तुझ्याशी लग्न करून तुझ्यासोबत येईल, तर तो तुझा भ्रम आहे. किंवा मग घाई होईल. थोडा धीर धर, कारण आपल्या भक्तिमार्गात धीर आणि धैर्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं अस्वस्थ होऊन चालत नाही, हे लक्षात ठेव. नामस्मरण जास्त कर. तुला या सगळ्यातून बाहेर पडायचा, या अवस्थेतून बाहेर पडायचा मार्ग नामस्मरण देईल. ते शक्ती देईल तुला. आता असं बसून तुला चालणार नाही. ही खरी सुरुवात आहे. अजून खूप पुढे व्हायचं आहे. सावध राहायलाच लागणार. सावध तो सुखी, हे लक्षात ठेव. चल बघू, उठ आता. असं बसून आणि निराश होऊन काही होत नसतं. प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरं जाणं, याच्यात खरं तर आपला कस असतो. नाहीतर सामान्य माणूस तर प्रत्येक संकटाला, प्रत्येक गोष्टीत स्वतःला कमजोर समजत असतो.
किंवा हतबल होऊन तो हार मानत असतो. आपण हार मानून चालणार नाही. आपण प्रत्येकाला चांगलं उदाहरण द्यायचं आहे. उद्या जर कोणी आपल्याकडे बघितलं तरी त्यांना विश्वास झाला पाहिजे की आपण चांगले वागत आहोत. गुरुवर्यांनी विजयला समजावलं. काय माहीत काय जादू होती गुरुवर्यांच्या शब्दात. त्याला बरं वाटलं. त्याने विचार केला आणि नामस्मरणासाठी मंदिरात गेला. मंदिर ही एक अशी जागा होती जिथे फक्त पाऊल ठेवलं तरी अंगात शक्ती येत होती. ती जागेची किमया होती. मंदिरात पाऊल टाकलं का मन प्रसन्न होऊन जाई, शरीरात वेगळी ऊर्जा निर्माण होई आणि भक्तिमय असं वातावरणात नामस्मरण उत्तम होई. म्हणूनच की काय, मंदिर हे एकमेव सर्वांसाठी नामस्मरणाचे ठिकाण होते. विजयने नामस्मरणाला सुरुवात केली. अस्थिरता क्षणात नाहीशी झाली. हळूहळू संध्याकाळ झाले. शैवाग आणि सुशिलाला सर्वांशी गप्पा मारता मारता किती वेळ गेला कळलंही नव्हतं. सुशिलाने शैवागला संध्याकाळ झाल्याची जाणीव करून देताच त्याला प्रश्न पडला. आता आपण काय करायचं? त्याने मनाशी काही ठरवत सुशिलाला बाहेर बोलावलं. सुशिला, तू कुटीत जा व गुरुवर्यांना सांग की मी काही दिवस आईबाबांसोबत राहणार आहे. तिला कुटीत पुन्हा जाण्यास सांगितलं तसं तिला वाईट वाटलं. इतके दिवस त्याला कुटीत बघायची सवय झाली होती. सुशिलाला त्याला सोडून जाऊ वाटत नव्हतं. तरीही ती नाराज मनाने कुटीत आली व गुरुवर्यांना सांगितलं. शैवाकला आज आईबाबांना आनंदात बघायचं होतं. आई संध्याकाळची दिवाबत्ती करायला देवघरात गेली तसा शैवाग तिच्या पाठोपाठ गेला. आधी आईला वाटलं असाच काही वस्तू घ्यायला आला असेल, पण जेव्हा तो आईला वाद बनवायला, दिव्यात तेल घालायला मदत करू लागला तसं आईला विश्वास बसेना. पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. तिला त्याला असं बदललेलं बघून खूप बरं वाटत होतं. हेच तर हवं होतं तिला. ती मनातून खूप खुश होती. देवाचे आभार मानत होती. शैवाग आईसोबत गणपती स्तोत्र आणि शुभंकरोती म्हणू लागला. गुरुवर्यांसोबत करत असलेली आरती तो घरीही म्हणाला. त्याच्या तोंडून आरती स्तोत्र वगैरे ऐकून आई आश्चर्यचकित झाली होती. कधी देवाला नमस्कार न करणारा शैवाग आज चक्क आरती स्तोत्र वगैरे म्हणत होता. ही तर आश्चर्याची बाब होती. तिला सुखद धक्का बसला होता. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यालाही जाणवलं आईला खूप आवडलेलं आहे. आई खुश आहे. बघूया शैवाग आता आईबाबांना काय मदत करतो ते, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतो ते. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.